महाराष्ट्र दिनी महिलांचा संताप उसळला. वागदारा येथे अवैध दारू विक्री विरोधात तीव्र इशारा. 4 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील वागदारा नवीन येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत महिलांचा संताप उफाळून आला. गावात गेल्या 5 ते 10 वर्षांपासून 4 ते 5 अवैध दारूची दुकाने सुरू असून याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामसभेत अवैध दारूची दुकाने तात्काळ बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व महिलांचा मोठा समूह पोलीस स्टेशनवर धडकला आणि अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी पोलीस विभागाकडून 4 दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले. यासोबतच माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करून कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान महिलांनी स्पष्ट इशारा दिला की 4 दिवसात अवैध दारूची दुकाने बंद झाली नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील. घरवाला 7 वाजले का असं वाटते आम्हाला का कोणीतरी सलीश येत आहे आमच्या घरामध्ये. आम्हाला झोप नाही लागत. मुलाचा राहीन झगडा, नवऱ्याचा राहीन, कोणाचा नाही तरी कोणाचा घरी राहतेच रोजही रोज. आम्ही म्हातार, आमचे सण होते का आमचाही जीव जाऊ शकते कोणा दिवशी. म्हणजे विचार करू दारू पिऊन गावातलीच दारू पिऊन गावातच झगडा करते. गावात नाही, आम्ही घरीच आपल्यालाच घरी बारगी नाही पण आपल्यालाच घरी. अच्छा, मग तर गावातूनच दारू आणते का तू? घराच गावात एवढंच आहे ना की घर आहे तेवढंच आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या पाठीमागच आहे. हो का? लागत नाही. रात्रभर चालू राहते, दिवसभर का पण रात्रभर चालू. हो का? त्यांना अगर तुम्ही विचार नाही केली का दारू विकते बा म्हणून का, तर यावर का ते उत्तर हे का म्हणते मी म्हणते कोणाला भेट नाही म्हणते, कोणाची काही बापाची कोण काही करू शकत नाही म्हणते. म्हणते अशी म्हणते कोणाला घेऊन नाही म्हणते. हो अशी म्हणते. तर यासाठी एक लंगडा आहे हे म्हणते मी अपंगाव का करू म्हणते. तर तुम्हाला माजी आमदार यांच्यापासून का अपेक्षा आहे का बा हे दारू बंद झाली हो, पाहिजे? आम्हाला आमदार साहेब काही मागायचं नाही. आमच्या गावची दारू बंद करा. आमच्या सरपंच साहेबाले आमच्या आमदाराला आमचं एवढं केलं आमच्यासाठी देव आहे. आम्हाला सगळं आमचं चांगलं केलं. आमच्या गावचं खूपच चांगलं केलं. याने फक्त दारू बंद करा तर आम्ही देवासारखं पूजू जलंबर. आम्हाला काही सरपंचांनी कमी नाही केलं. सगळं गाव सुधरवलं, खूपच चांगलं केलं. फक्त श्यामभाऊना आणि आमदार साहेबांनी एकच काम करा, आमच्या गावाची दारू बंद करा. फक्त आम्हाला काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. हो, आता जेवढे काम केले सुंदर तेवढं एक काम करा सर, दुसरं कोणचं नको करायला. वागदारा गावामध्ये आज ग्रामसभा होती महाराष्ट्र दिनानिमित्त. महाराष्ट्र दिना तर आज गावातल्या महिलांनी बाकी विषयीनं त्यांना एक महत्त्वाचा म्हणजे दारूचाच विषय होता की गावामधली दारू बंद झाली पाहिजे. आणि गावामध्येच आहे लोक म्हणून राहिले. महिलांना खूप त्रास होत आहे दारूमुळे. याच्या आधी पण आम्ही निवेदन दिलं होतं पण त्याच्या वेळेस काही नाही, थोडेफार असे प्रयत्न केले त्याने, पण पुन्हा दारू सुरूच झाली. आणि आता याचं दारूचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि आम्ही एवढे प्रयत्न केले. पिऊन येते, आम्हाला त्रास देते, बोलभाषा चांगली नाही राहत. घरापाशी दारू आहे आमच्या, तर आम्ही काय करायचं? ते दारू बंद झाली पाहिजे आमची. घरी आमच्या नवऱ्यापासून खूप त्रास आहे. आम्ही एवढं तसं झालं आहे. खूप भांडणं होतात. 12-1 वाजेपर्यंत झोप नाही राहत डोळ्याला. हे गावामधली दारू बंद नाही आहे ना, त्याच्यामुळे पैसे आलेले पूर्ण घरी नाही आहेत. आमची माणसं अर्धे पैसे लपवून ठेवतात आणि खऱ्याच्या बहाण्याने जाऊन नाही का गावामधून दारू पिऊन येतात आणि घरी आमच्याशी भांडणं होतं. जेवण करायला सुद्धा मिळत नाही आम्हाला. एवढे आमचे जीव तसून गेले आहे. ते कधी पण आमच्या जीवाची हानी होऊ शकते. आमच्या रागामुळे, ह्या नवऱ्याच्या रागामुळे बाईचा पण जीव जाऊ शकते, नाही तर बाईच्या हाताने नवऱ्याचा जीव जाऊ शकते. अशी ही परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या वागदऱ्यातली दारू बंद करण्यासाठी पूर्ण बाह्यांनी पुढाकार घेतला आहे. याच्यावर ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सगळ्या महिला यांनी, ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आमच्याला बढावा द्यावे आता आणि आमची दारू ही नक्कीच बंद झाली पाहिजे अशी ही मागणी करताय आम्ही. त्याच्यावर आम्हाला पोलीस प्रशासनाने बी साथ दिला पाहिजे, आमदारांना बी साथ दिला पाहिजे, हीच मागणी आहे आम्हाला. मौजा नवीन वागदारा जो वणी शहराला अगदी लागून असलेला नवीन वागदारात अवैधपणे बिना परवानगीने अनेक 3-4 जण दारू विकतात. त्यामुळे सामान्य माणसाला अतिशय त्रास होत आहे. महिला मधुरींना त्रास होत आहे.
महिला भगिनी अतिशय मेहनत करून परिश्रम करून थोडंफार पैसे जमा करत आहे आणि अवैध दारूच्या रूपानं हा पैसा अनेक घरचे पुरुष उधळत आहे. म्हणून हे अवैध दारू बंद व्हायला पाहिजे. यासाठी आज समस्त नवीन वाद्राच्या महिला सरपंच उपसरपंच सर्वांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. तर आज ठाणेदार नाही आहे, मी सुद्धा ठाणेदाराशी पर्सनली बोलून तातडीनं वाद्रा येथील अवैध दारू बंद करण्याचे निर्देश देण्यासह मी पोलीस अधीक्षकांना बोलणार आहे, SP साहेबांशी बोलणार आहे. आणि या पद्धतीनं जर त्याने अवैध दारू बंद केलं नाही, शेवटी त्या माझ्या महिला भगिनींना मी या ठिकाणी सांगतो जाहीरपणे, यांनी तिथं जाऊन जेवढ्या दारू विकते त्यांच्या दरच्या दारूच्या शिष्या बाहेर पडावं. कारण की परवाना नसताना अवैधरित्या दारू विकणं अतिशय गंभीर गुन्हा आहे. जेणेकरून उद्या या दारूच्या मधून विष प्रयोग होऊ शकते. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे मी सुरुवातीपासून माझ्या महिला भगिनींना सांगतो की अवैध दारू जे जे विकते त्यांचे दारू बंद व्हायला पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी आदरणीय आमचे CM साहेबांपर्यंत विषय पोहोचू. मी उत्पादन शुल्क SP बोलणार आहे, पोलीस SP बोलणार आहे. कोणत्या परिस्थिती नवीन वाद्राची अवैध दारू बंद होण्यासाठी मी प्रयत्नशील करणार आहे, असं मी आश्वस्त माझ्या महिला भगिनींना. परंतु एवढ्या तडपतोनात मला वाटलं पाण्यासाठी मोर्चा असेल, परंतु दारू बंदसाठी आणि दारूमुळे किती परेशानी आहे, किती त्रास आहे ना, यावरून दिसून येते. यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आहे. माझ्या परिणामी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो.